नमस्कार भैरसिक हो. आज आपण दंडक या भयकथेच्या तिसऱ्या भागाला सुरुवात करीत आहोत. जर आपण या कथेचा पहिला आणि दुसरा भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तेथे क्लिक करून किंवा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही दंडक या कथेचा पहिला आणि दुसरा भाग बघू शकता. तर चला जास्त वेळ न दवडता आजच्या तिसऱ्या भागाला सुरुवात करूया. 3 आठवडे राघवचे मजेत गेले. राघव हळूहळू गावात रुळू लागला. त्याचा स्वभाव चांगला असल्याने त्याच्या गावात पटापट ओळखी होऊ लागल्या. परंतु एक गोष्ट होती, गावातील बरेच लोक त्याच्यावर नाराज होते. काहींनी तर त्याच्याशी भांडणेही केली. त्याला कारण म्हणजे त्याने खोललेला तो डाकबंगला. हेच कारण त्याच्या पाठीमागे होते. परंतु आता 2-3 आठवडे उलटून गेले होते. त्यामुळे ते सगळे आता मागे पडले होते. त्याचे पोस्टाचे कामही सुरळीत सुरू होते. बंगल्यात त्याला आता हळूहळू करमू लागले. बंगला त्याला मनापासून आवडला होता. आज पोस्टातून घरी यायला त्याला जरा उशीरच झाला. रात्रीचे 8-9 वाजले असतील. जेवण करून तो झोपायच्या तयारीत होता. परंतु आज झोपीचे काहीच चिन्ह दिसेना. अंथरुणात अंग टाकले की त्याला लगेच झोप लागायची. पण आज का कुणास ठाऊक त्याला झोप काही लागेना. डोळे उघडे ठेवून तो तसाच पडून राहिला. आजच्या आजूबाजूचे वातावरणही काहीसे वेगळे भासत होते. बाहेर अंधारही घनघोर जाणवत होता. त्याच्या मनाची चलबिचल वाढू लागली. काहीतरी आपल्या नजरेतून सुटत आहे. आपल्याला काहीतरी करायचे आहे. काहीतरी काम आपल्या हातून बाकी राहिले आहे अशी जाणीव त्याला सारखी होऊ लागली. पण नेमकं काय, हा प्रश्न त्याला सतत पडत होता. त्याने मेंदूला ताण दिला, पण काहीच बोध होईना, काहीच उत्तर सापडेना. आणि अचानक त्याला आठवले, त्या दिवाणी हॉलच्या पाठीमागील ती एक खोली, जिला ते विचित्र माकडाच्या पंजाच्या आकाराचे कुलूप आहे. ती खोली, त्या खोलीची त्याला आतोनात उत्सुकता लागली होती. तो लगोलग उठला आणि खाली आला. त्या बंद खोलीच्या दाराला त्याने जोरात धक्का दिला. पण त्याच्या त्या धक्क्याचा दारावर कणभरही प्रभाव पडला नाही. ते अतिशय मजबूत असावे. तोच त्याची नजर त्या विचित्र कुलपावर गेली. ते कुठल्या तरी विशिष्ट चावीने खुलत असावे असा त्याने विचार केला. त्या कुलपावर माकडाच्या पंजाच्या आकाराची जी खोलगट निशाणी आहे, त्याला अगदी तशाच आकाराची चावी लागत असणार. म्हणजे पंजाच्या आकाराचे ते एखादे लॉकेट असावे. पण आता तशी चावी नेमकं बंगल्याच्या कुठल्या कोपऱ्यात असणार? ती कोठे सापडेल हा प्रश्न त्याला पडून गेला. बंगल्याची साफसफाई करताना बंगल्यातील जुने सगळे सामान वरच्या एका खोलीत ठेवले होते. कदाचित त्या सामानात ती चावी कुठेतरी असावी असा विचार करून तो त्या वरच्या खोलीत आला. खोलीत सगळीकडे अडगळीचे सामान पडलेले होते. त्याने एक एक सामान हळूहळू शोधायला सुरुवात केली, पण चावी काही सापडेना. सगळीकडे तो ती चावी किंवा चावीसारखे ते लॉकेट शोधायला लागला. आणि अचानक त्याला एक चौकोनी लोखंडी पेटी दिसली. त्याच्या डोळ्यात आशा चमकली. काळ्या पौलादी रंगाची ती पेटी खूपच पुरातन वाटत होती. मयूर पक्षाची निशाणी त्यावर कोरलेली होती. कुठल्या तरी हिरव्या रंगाच्या धाग्याने ती पेटी गुंडाळलेली होती. तो पुढे झाला. त्याने ती पेटी हातात घेतली. ती पेटी वजनाने चांगली जड होती. त्याने त्यावरचे ते हिरवे धागे बाजूला काढले आणि पेटी अलगद मोकळी झाली. त्याने त्यावरचे झाकण बाजूला केले. त्याच्या डोळ्यात एक आनंद चमकला. त्याचा अंदाज खरा ठरला होता. माकडाच्या पंजाच्या आकाराचे त्यात एक लॉकेट होते. म्हणजे तीच खोलीची चावी असणार. त्याने अलगद ते लॉकेट हातात घेतले. ते अतिशय जुने लॉकेट असावे. पौलादी रंगाचे ते लॉकेट दिसायला एकदम आकर्षक होते. एखाद्या कारिगिराने ते हाताने बनवलेले असावे, कारण त्याच्यावर पंजाच्या आकाराची नक्षी अतिशय सुबक दिसत होती. त्यावर 5 बोटे कोरलेले होते. हुबेहूब माकडाच्या पंजाचा आकार त्यावर कोरलेला होता. त्याच्या प्रत्येक बोटावर बारीक जाळीदार एक नक्षी कोरलेली होती.
त्याने अलगद लॉकेटवरून हात फिरवला. एक विचित्र जाणीव त्याच्या मेंदूपर्यंत गेली. हाताला खरबड खरबड काहीतरी लागत होते. त्याने झटक्यात हात पाठीमागे घेतला. तो त्या दाराजवळ पोहोचला. बंगल्यात आल्यापासून त्याला त्या दाराच्या आत नेमकं असेल तरी काय याची उत्सुकता लागली होती. माणसाचे मन नेहमी आपल्या सभोवतालच्या गोष्टी सोडून ज्या गोष्टी लपवलेल्या असतात त्यांच्याबद्दलच जास्त जिज्ञासू असते. पण प्रत्येक जिज्ञासा ही चांगली नसते, किंवा मग त्यापासून नेहमी सकारात्मकच लाभ होईल असेही काही नसते. कधीकधी ती जिज्ञासा तुमच्या विनाशालाही कारणीभूत ठरू शकते. काही रहस्य हे लपलेल्या अवस्थेतच राहू द्यावे लागतात. त्यांना कधीही मुक्त करायचे नसते. कधीकधी एखाद्या गोष्टीला मुद्दामच काहीतरी भेदक संरक्षणात गुंतून ठेवलेले असते. मग ते संरक्षण तोडून त्यातील एखादी गोष्ट मुक्त का करावी? राघवही आता तेच करत होता. त्याच्या मेंदूचा एक भाग त्याला समजावून सांगत होता, या खोलीला एवढे प्रचंड मोठे दार आहे. त्या दारावर ते विचित्र आकाराचे कुलूप आहे. त्याची दुर्मिळ हाताने कोरलेली ती चावी. हे एवढे मोठे संरक्षण नेमके कशाचे संकेत आहेत? हे काही एकदम साधे सरळ दिसणारे प्रकरण नाही. या सगळ्या संरक्षणामागे काहीतरी प्रयोजन असावे. हे सगळे संरक्षण नक्कीच कोणीतरी गावाच्या संरक्षणासाठी लावलेले असेल. या दारामागे काहीतरी असेल, काहीतरी अतिमहत्त्वाचे, अतिसंवेदनशील, किंवा मग काहीतरी अमानवीय किंवा अनैसर्गिक. एकतर नक्की होते, ते चांगले निश्चितच नव्हते. ते नक्कीच वाईट असणार, अतिवाईट, एकदम टोकाचे अमंगळ. मेंदू असे घातक संकेत देऊ लागला, पण त्याचे ऐकणार कोण? जिज्ञासा, उत्सुकता स्वस्थ बसू देणार नाही. त्या बंद दाराआड नेमकं काय आहे हे पाहावे लागणार होते. नेहमी नेहमी लागून राहिलेली उत्सुकता आता शमवावीच लागणार होती. एखादा छोटा काटा पायात खोलवर रुततो तेव्हा त्याला काढून टाकावे लागते, नाहीतर तो सारखा टोचतच राहतो. तशीच काहीशी ही जिज्ञासा असेल. तिला एकदाचं शांत करावं लागणार होतं. त्याने ते लॉकेट हातात घेतले. त्या कुलपाच्या खोलगट भागावर त्याने ते लॉकेट लावले. चुंबकाचा एस ध्रुव आणि एन ध्रुव एकदम जवळ आल्यावर ज्याप्रमाणे ते एकमेकांना लगेच स्वतःकडे ओढून घेतात, अगदी त्याचप्रमाणे ते लॉकेट त्या कुलपाच्या त्या खोलगट भागाकडे आकर्षित झाले. त्या कुलपात ते लॉकेट पूर्णपणे घट्ट बसले. आतमध्ये काहीतरी मोठा कट्ट असा आवाज झाला. हळूहळू काहीतरी चक्र फिरण्याचा आवाज येऊ लागला. काहीतरी गोलगोल फिरत होते. क्षण दोन क्षण गेले आणि जोरात खट्ट असा आवाज होऊन ते कुलूप उघडले गेले. ते कडीपासून आपोआप विलग होऊ लागले. तो पटकन पाठीमागे सरकला. खाली पडलेल्या निर्जीव वाटणाऱ्या त्या कुलपाकडे तो नुकताच बघू लागला. थोड्या वेळाने तो भानावर आला. त्या समोरच्या खोलीचे कुलूप आता उघडले होते. आता केवळ हे मोठे दार उघडले की तो त्या खोलीत जाणार होता. रात्र चांगलीच वाढली होती. मध्यरात्र उलटून रात्रीचा उत्तरार्ध लागला होता. रात्रीची ती दाहकता अजूनच गडद होत गेली. अशा या रात्री ही खोली खरंच खोलावी का, हा प्रश्न त्याला पुन्हा एकदा पडला. पण त्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देणार नव्हती. त्याने दोन्ही हाताने जोर लावत दाराला मोठ्याने ढकलण्याचा प्रयत्न केला. पण दार मोठे असल्याने, त्यात ते खूप दिवसांपासून बंद असल्याने ते जागचे हल्लेही नाही. त्याने आता दाराला जोरात धक्का द्यायला सुरुवात केली. त्या धक्क्याचा आवाज वातावरणात घुमू लागला. त्याचे अंग आता धक्के मारून मारून गरम झाले होते. थोडा वेळ थांबला आणि तो पुन्हा जोरजोरात त्यावर धक्के मारू लागला. दरवाजा हळूहळू मागे सरकू लागला. त्याच्या बिजागरी सैल होऊ लागल्या. त्याने आता दाराला आत ढकलायला सुरुवात केली. दार हळूहळू संथ गतीने आत सरकू लागले. दार मोकळे झाले. ती खोली सताड उघडी झाली. खोली आतमध्ये चांगलीच मोठी होती. सगळीकडे मोठी अडगळ पसरलेली होती. बाहेरच्या हॉलचा हलकासा प्रकाश त्या खोलीत पडत असल्याने थोडासा मंद उजेड
त्या खोलीत पडत होता. सगळीकडे धूळ जाळे झाले होते. त्याने खोलीत पाऊल टाकले. त्या मंद उजेडात तो सगळीकडे नजर फिरवू लागला. पण त्या खोलीत पाहण्यासारखे काहीच दिसून आले नाही. मोडलेल्या खुर्च्या, टेबल, सोफा तसेच इतर काही हलके फुलके सामान सगळीकडे पसरलेले होते. एक मोठा लाकडी पेटारा एका कोपऱ्यात ठेवलेला होता. एवढ्या मोठ्या खोलीत केवळ तेवढीच एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट त्याला दिसू लागली. त्याला जरा आश्चर्य वाटलं. त्याने त्या पेटाऱ्यावरून एक नजर फिरवली. त्यावर मोठे लोखंडी झाकण होते. ते केवळ वर अलगद ठेवलेले असावे. त्याने द्विधा अवस्थेत त्या पेटाऱ्याकडे नजर टाकली. ते झाकण काढू की नको हा प्रश्न त्याला पडला. पण दुसऱ्या क्षणी त्याने त्यावरचे ते लोखंडी झाकण जोरात ओढून बाजूला काढले. पेटारा आता मोकळा झाला होता. त्याने पेटाऱ्यात नजर टाकली. त्या पेटाऱ्यात एक मध्यम आकाराचे मडके ठेवलेले होते. तसेच त्याच्या बाजूला एक प्राचीन ग्रंथाची रद्दी पडलेली होती. त्या मडक्यावर लाल रंगाचे कापड बांधलेले होते. त्याने ते मडके हातात घेतले. त्यावरचे ते लाल रंगाचे कापड एका हिरव्या धाग्याने बांधलेले होते. आता या मडक्यात काय असावे असा प्रश्न त्याला पडला. त्याला आश्चर्य वाटले. या मडक्यात नेमकं काय आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. रात्र बरीच पुढे सरकून गेली होती. जवळपास 2-3चा सुमार. रात्रीचे ते आजूबाजूचे वातावरण एकदम सुन्न झाले होते. जंगल निपचित पडले होते. कमालीची शांतता सर्वत्र पसरली होती. एवढी घनघोर शांतता कधी त्याला जाणवलीच नव्हती. एकाच वेळी हजारो माणसांनी आपला श्वास काही क्षणासाठी जणू रोखून धरावा आणि त्याने आजूबाजूला कमालीची शांतता पसरावी. तशी काहीशी घनघोर शांतता सगळीकडे जाणवत होती. काहीतरी बाहेर पडण्याची हजारो डोळे वाट पाहत आहेत असे वाटून गेले. कोणाच्या तरी स्वागताची जंगलाने तयारी केली असावी असे ऐकून वातावरणात तयार झाले होते. जंगलाच्या आजूबाजूचा सगळा परिसर अगदी तसाच श्वास रोखून कोणाच्या तरी आगमनाची जणू वाट पाहत होता. पण ते चांगले नक्कीच नसावे, कारण ती शांतता भीतीची, संकटाची आणि अपशकुनी होती. त्याने त्या मडक्यावरचा तो हिरवा धागा खोलला. तो लगेच खाली गळून पडला. ते लाल रंगाचे कापड त्याने हळूवार बाजूला केले. अनेक क्षणात ते घडले. एखाद्या मोठ्या फुग्याला जणू टाचणी लावावी आणि त्यातून भस्कन हवा बाहेर पडावी. अगदी त्याप्रमाणे त्या मडक्यातून ते लाल कापड बाजूला काढल्यावर घडले. काहीतरी त्यातून जोरात बाहेर पडून लगेच हवेत अदृश्य झाले. जेव्हा एखाद्या पसरट भांड्यामध्ये गरम पाणी झाकून ठेवलेले असते आणि अचानक त्यावरचे झाकण काढल्यावर जी दृश्य स्वरूपातील वाफ दिसते, तशी काहीशी वाफ हवेत विरून जाताना त्याच्या नजरेस पडली. त्या वाफेसोबतच एक दुर्गंधही वेगाने बाहेर आला. एखाद्या घाणद्रवाने भरलेल्या कापडाला आग लावल्यावर जसा घाण दर्प येतो, अगदी त्यासारखा घाण दर्प त्याच्या नाकात शिरला होता. त्याच्यासोबतच आजूबाजूच्या हवेत चित्रविचित्र आकृत्या हळूहळू उमटू लागल्या. त्या आकृत्यांनी सगळे वातावरण भारून गेले. मडक्यातून काहीतरी हळूवार बाहेर आले होते. काहीतरी अमानवीय आता मुक्त झाले होते. कित्येक वर्षांपासून ते बंद होते. ते आता मुक्त झाले होते. कदाचित हा भासही असू शकतो असे त्याचे मन त्याला सांगू लागले. पण हा भास नक्कीच नव्हता, कारण त्या आजूबाजूच्या हवेतल्या चित्रविचित्र आकृत्या यावेळी तो अनुभवत होता. काय होत आहे, हे काय घडत आहे, त्याला काहीच समजेना. पण एक मात्र आहे, हे जे काही घडत आहे ते चांगलं नाही, ते नक्कीच वाईट आहे. हळूहळू त्या आकृत्या गडद होऊ लागल्या. त्यांचे आकार वेडेवाकडे दिसू लागले. आता त्या आकृत्या भेसूरपणे मोठ्याने हसू लागल्या आणि काही आकृत्या हेल काढून रडू लागल्या. काही आकृत्या क्रोधाने गुरगुरू लागल्या. हळूहळू खोलीत दुर्गंधी वाढू लागली. त्याची घुसमट वाढू लागली. त्याला चक्रा येऊ लागल्या आणि तो मूर्छित होऊन खाली कोसळला. किती वेळ गेला
किती काळ गेला हे काही कळालेच नाही. कोणीतरी बंगल्याबाहेर जोरजोरात आवाज देत होतं. राघव, राघव, असा जोरात आवाज त्याच्या कानात शिरला. तो गोंधळून जागा झाला आणि इकडे तिकडे बघू लागला. तो त्या खोलीत होता. बाजूला तो पेटारा होता. ते मडके, लाल कापड, हिरवा धागा असे सगळे काही होते. रात्रीचा सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून चमकून गेला. तो आता प्रचंड घाबरला होता. तो गडबडीने त्या खोलीबाहेर पडला. त्याने खोलीच्या दाराला बाहेरून कडी घातली. बंगल्याच्या बाहेर गावातील कोतवाल अब्दुल उभा होता. तो आज पोस्टात न आल्याने त्याला बोलवायला इकडे आला होता. अंघोळ करून तो अब्दुल बरोबर पोस्टात पोहोचला. 2 दिवस उलटले असतील. रात्रीच्या 10च्या सुमारास त्याला जंगलाच्या बाजूने काहीतरी गलका ऐकू आला. अनेक माणसांच्या बोलण्याचा आवाज रात्रीच्या नीरव शांततेत त्याच्यापर्यंत आला होता. तो गडबडीत उठला. तो आवाज वखारीच्या खालच्या बाजूने येत होता. बंगल्यापासून वखार अगदी जवळच असल्याने तो आवाज स्पष्टपणे कानावर येत होता. तो उठून उभा राहिला आणि वखारीच्या दिशेने जाऊ लागला. वखारीवर माणसांची गर्दी जमली होती. सगळ्यांचे चेहरे काळवंडलेले होते. तो गर्दीतून पुढे जात नेमकं झालं तरी काय ते बघू लागला. पुढचे ते दृश्य पाहून त्याच्या काळजाचा थरका पडून गेला. पुढे कोणाचा तरी अस्थिपंजर झालेला मृतदेह पडला होता. अंगावरचे सगळे मांस ओरबडून काढलेले होते. शरीराचे सगळे अवयव बाजूला काढलेले होते. सगळे लोक त्या देहाकडे बघून प्रचंड घाबरले होते. त्या गर्दीच्या बाजूला अब्दुल उभा होता. त्याने अब्दुलला बाजूला बोलवलं. अब्दुल, हा काय प्रकार आहे? हा समोर अस्थिपंजर देह कोणाचा आहे? तो गोंधळून म्हणाला. पोस्टमन साहेब, हा अंबर खोत आहे. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने गावातील काही लोक त्याला पाहायला वखारीवर आले. तेव्हा त्यांना अस्थिपंजर झालेला खोताचा हा मृतदेह दिसला. ते तसेच गावात धावत आले. सगळा गाव त्यांनी गोळा केला आणि इकडे घेऊन आले. आम्ही आताच आलो आहोत. अब्दुल कोतवाल भीतभीत त्याला म्हणाला. कोणी मारले पण याला? राघवने त्याला अधीरतेने विचारलं. अजून ते काय माहीत नाही, पण असं हालहाल करून कोण मारेल? काहीतरी जंगलातील जनावर आले असावे. त्यांनी हे कृत्य केले असावे. एखादा माणूस एवढा क्रूरपणे कोणाची हत्या कसा करेल? एवढ्या क्रूरपणे कोणते जनावरच मारू शकते? चिंताग्रस्त चेहऱ्याने अब्दुल म्हणाला. हळूहळू गर्दी वाढू लागली. रात्रीचे 11 वाजून गेले होते. आसपासचे लोक भयंकर घाबरले होते. अंबर खोताला नेमके कोणी मारले असेल हाच प्रश्न सगळ्यांना पडू लागला. हे माणसाचे काम नाही, वाघ नाही तर एखादा हिंस्त्र प्राण्याने हे केले असावे. एक गावकरी त्या अस्थिपंजर देहाकडे पाहत म्हणाला. असं मरण मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. एखादे जंगली जनावर रक्त किंवा मांस खाईल आणि निघून जाईल, पण इथे तर सगळ्या शरीरावरचे मांस झडलेले होते. कोणीतरी ते मांस हाडांपासून विलग केले होते. असे वाटत आहे शरीरावरचे हात, पाय, बोटे धडापासून वेगळे केले आहेत. एखादे जंगली जनावर असे हातपाय किंवा बोटे वेगळे का काढेल? गर्दीतून दुसरा एक गावकरी म्हणाला. अनेकांचे अनेक मत झाले. कोणी माणसाला तर कोणी जंगली जनावराला खुनी समजत होतं. पण राघव चिंतित झाला. त्याला एका गोष्टीची जाणीव झाली. हे माणसाचे किंवा एखाद्या जंगली शॉपदाचे काम नक्कीच नाही. हे काहीतरी वेगळेच आहे. आणि त्याच्या मनात अचानक तो विचार चमकून गेला. 2 दिवसांपूर्वी त्या मडक्यातून काहीतरी बाहेर पडले होते. त्या हवेतल्या चित्रविचित्र आकृत्या, त्यांचा तो विचित्र आवाज, ती दुर्गंधी, त्याचा तर इथे काही संबंध नसावा. भीती हळूवार सरकत त्याच्या शरीरात शिरली. त्याचा तो विचार जर खरा असेल तर पुढे खूप मोठे संकट उभे राहणार आहे. त्याच्यापासून गावाला मोठा धोका होऊ शकतो. त्याला एक विचित्र हुरहुर लागली. याचा काहीतरी शोध घ्यावा लागणार होता. पण शोध तरी नेमका कोणाचा घेणार, कुठे घेणार आणि कसा घेणार? अंबर खोतांच्या मृत्यूने
सगळा गाव घाबरून गेला होता. 2-4 दिवस गावात चर्चा झाली, पण हळूहळू दिवस ओलांडत होते तसे गावकरी अंबर खोताला विसरून गेले. हळूहळू सगळे काही पूर्वपदावर येऊन लागले. खोताचा मृत्यू पसनी पडला होता. त्याला आता सगळे हळूहळू विसरून गेले. गावात मध्यभागी महादेवाचे मंदिर होते. त्या मंदिराच्या पाठीमागे महंत गोपालदास महाराजांचा एक आश्रम होता. ते हेमाडपंथी महादेवाच्या मंदिराचे मुख्य पुजारी होते. सकाळ दुपार संध्याकाळ मंदिरात पूजा, हवन, भजन कीर्तन चालायचे. लोकांची महादेवावर अपार श्रद्धा होती. त्यामुळे साहजिकच महंत गोपालदास महाराजांना गावात मोठा मानसन्मान मिळत असे. रात्रीची वेळ होती. रात्रीचे भजन नुकतेच संपले होते. सर्व गावकरी आपापल्या घरी परतले होते. गोपालदास आपल्या आश्रमात आले. आराम कक्षात आराम करायला निघून गेले. रात्रीचा प्रहर हळूहळू उलटून गेला. आता रात्र हळूहळू अधिकच गहिरी होत चालली होती. सर्व गाव निद्रेच्या आहारी गेला होता. गोपालदास महाराजही आपल्या कक्षात आरामशीर झोपले होते. मनातल्या मनात कसले तरी नामस्मरण चालले होते. आणि अचानक त्यांच्या कानावर घंटेचा स्वर पडला. त्या रात्रीच्या शांत वातावरणात त्या घंटेचा आवाज सर्वदूर पसरला होता. गोपालदास महाराजांना जरा आश्चर्य वाटले. एवढ्या रात्री मंदिरात कोण आले असावे हा प्रश्न मनात उमटून गेला. पण दुसऱ्या क्षणी त्यांच्या कानावर एक मानवी आवाजातला मरा 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 असा एक जप आला. त्यांना पुन्हा आश्चर्य वाटले. राम राम ऐवजी मरा मरा असा अपवित्र जप नेमकं कोण करत असेल? ते त्यांच्या कक्षातून बाहेर मंदिराकडे आले. अशा मध्यरात्री असा अपवित्र जप कोण करत असेल? त्याला पाहिलेच पाहिजे. ते मंदिरात आले, पण मंदिरात कोणीही नव्हते. त्यांनी इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तिथे कुणीही दिसले नाही. मंदिरातील घंटी संतपणे इकडून तिकडे हलत होती. म्हणजे मंदिरात आता कोणीतरी आले होते. ते मंदिराच्या बाहेर आले. बाहेर सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता. आणि अचानक त्यांना मंदिरापासून थोड्या अंतरावरच कोणीतरी खरडत खरडत जंगलाकडे जाताना दिसले. आणि पाठोपाठ तिकडूनच मरा 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 असा जपाचा आवाज येऊ लागला. म्हणजे हाच माणूस असा अपवित्र जप म्हणत आहे असे स्वतःशीच म्हणत गोपालदास त्या माणसाच्या पाठीमागे जाऊ लागले. पुढचा माणूस खरडत खरडत चालला होता. तो जंगलाच्या आत बराच पुढे निघून गेला. गोपालदास त्याच्या मागे चालत तो जंगलाच्या आत बराच पुढे निघून गेला. त्याच्या तोंडातून तो अपवित्र जप अजूनही सुरूच होता. केवढा अपवित्र जप! तोही अशा खर्जातल्या आवाजात. एखादे श्वापच गुरगुरत असावे असा भास त्याच्या तोंडून तो अपवित्र जप ऐकताना होत होता. गोपालदासांना आश्चर्य आणि त्याचबरोबर मोठा संताप आला. असा अपवित्र जप करणारा हा माणूस वेडाच असला पाहिजे, नाहीतर कोणीतरी राक्षस असला पाहिजे. त्यांच्या मनात असेच विचार चालू होते. आणि एकदम तो पुढचा माणूस जागेवरच थांबला. गोपालदासही त्याच्या पाठोपाठ जागेवर थांबले. अंधार असल्यामुळे त्यांना तो माणूस स्पष्ट दिसेना, पण एवढ्या अंधारातही त्याची ती नजरेत भरणारी उंची त्यांना स्पष्टपणे जाणवली. 7 फुटांच्या आसपास तो उंच असावा. हे मूर्ख माणसा, राम नावाचा जप असा उलटा का म्हणत आहेस? मरा 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 असा अपवित्र जप म्हणायला तू काय राक्षसयोनीतील एखादा पापी पामर आहेस का? गोपालदास त्याला क्रोधित होत म्हणाले. तो पुढचा माणूस जप म्हणायचा थांबला. क्षणभर शांतता पसरली आणि अचानक त्याने मोठमोठ्याने हसायला सुरुवात केली. हास्य कसले, ते तर नरबळी देण्यापूर्वी वाजवतात तसे काहीसे वाद्य वाजत होते. असा काहीसा भास त्याच्या हास्याचा होत होता. ढोंगी महाराज, पवित्र जप म्हणाला मी मानव आहेच कुठे? मी तर अपवित्र राक्षस, दंडक आहे. मानवी योनी बाहेरील राक्षस, दंडक. असे म्हणत पुन्हा जोरजोरात तो हसू लागला. गोपालदास महाराजांच्या कानात त्याचे ते शब्द बाणासारखे शिरले.
ढोंगी महाराज या शब्दाने त्यांना अपराधीपणा वाटला. त्याच्या त्या हास्याने भीतीचा शहारा अंगभर दाटून गेला. ते मुळापासून घाबरून गेले. हे प्रकरण अनैसर्गिक आहे. इथे मानवी मर्यादा आहे. आपल्या शक्तीबाहेरचे इथे काहीतरी घडणार आहे. येथे क्षणभरही थांबायला नको. येथे थांबलो तर नक्कीच काहीतरी अपशगुन घडेल. कदाचित आपला मृत्यूही घडेल. त्यांनी पाठीमागे वळून पळायला सुरुवात केली. पण पळायला पायांनी साथ तर द्यायला हवी ना. एखाद्या शक्तिशाली गमात पाय चिटकून बसावे तसे खाली जमिनीत त्यांचे पाय चिटकले होते. अचानक काहीतरी घरघर त्यांच्या कानात उमटली आणि पुन्हा त्या खर्जातल्या आवाजात तो जप, मरा मरा मरा, असा अपवित्र जप त्यांना ऐकू आला. आता तो जप खूपच जवळून ऐकायला येत होता. खूपच जवळून, अगदी कानापासून 2-3 इंचावरूनच. त्यांनी पाठीमागे वळून बघितले आणि त्यांच्या शरीरातले सगळे रक्त जागेवरच गोठून बसले. धमन्या, शिरा स्तब्ध झाल्या. शरीराचा एक एक अवयव गलित गात्र झाला. मूर्तिमंत भीती चेहऱ्यावर दाटून आली. एवढा बिभत्स क्रूर अवतार ते पहिल्यांदाच पाहत होते. त्याचे केस, नखे, दात सगळे काही महाभयंकर होते. त्यात मानवी असे काहीच नव्हते. तो खरोखरच एक राक्षस होता. तो होता दंडक. हो, दंडकच. क्षणभर गोपालदास महाराजांना काय होतंय काही कळेना. कुठल्या कृतीचा, भावनांचा बोधच होईना. फक्त शरीराला काहीतरी टोचत आहे, खुपसत आहे आणि शरीर चिरत आहे. काहीतरी गरम गरम, काहीतरी ओले ओले शरीरभर पाझरत आहे असे वाटत होते. आपला शेवटचा क्षण आता जवळ आला आहे अशी त्यांना जाणीव झाली. पण जाता जाता ती गोष्ट त्यांना जाणवली. आपल्या शरीरावर त्याच्या नखांचे असंख्य वार होत आहेत. शरीरभर गरम गरम रक्त पसरत आहे आणि त्याने सगळे अंग ओले ओले लागत आहे. त्यांची शेवटची घटिका आता जवळ आली होती. शेवटचे डोळे मिटण्यापूर्वी त्यांना ते शब्द ऐकू आले, मरा 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 मरा. गोपालदास संपले होते. दंडकाचा दुसरा बळी पूर्ण झाला. त्याच पद्धतीने अगदी अंबरखोताला मारले. तीच पद्धत. आता ही मालिका नेमकी कुठे जाऊन थांबेल हे बघण्यासाठी तुम्हाला या कथेचा पुढील भाग बघावा लागेल. त्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकनला नक्की दाबा, जेणेकरून पुढील भागांचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. तर चला भेटूया पुढील भागात. धन्यवाद.